उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे मोठ्या प्रमाणात सभा घेतात। अशीच एक सभा त्यांनी अंबेजोगाईमध्ये घेतली आणि शहराच्या स्वच्छतेबाबत त्यांनी एक विधान केलेलं होतं। पण याच विधाना बद्दल आक्षेप घेतला गेला, कारण अजितदादांनी विधान करताना काही आक्षेपार्ह शब्द वापरलेले होते। आता अजित पवारांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे। विरोधकांची जोरदार टीका झाल्यानंतर आणि चूक झाल्याचं लक्षात येताच अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली। बोलताना कधी कधी चुकून एखादा शब्द निघतो आणि भाषणात अपशब्द वापरल्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचं अजितदादा म्हणाले। सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण असतात, बकालपणा असतो तिथं, त्यांना सांगायचा अधिकार नसतो। आता जाऊन बघा माझं बारामती शहर कसं स्वच्छ देखणं केलेलं आहे। आपल्याला विकास साधायचा आहे, जसा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये केला, जसा आम्ही बारामतीमध्ये केला, जसा आम्ही इतर ठिकाणी केला। वेगवेगळ्या शहरात जर बकालपणा असेल, मी त्या दिवशी चुकीचा शब्द वापरला विकार म्हणून, तो शब्द मी वापरायला नको होता, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। परंतु बकालपणा, शहरामध्ये बकालपणा नसला पाहिजे। शहर कुठलंही असू द्या, त्याच्यामध्ये सगळ्यांना योग्य पद्धतीच्या सुविधा मिळाल्या पाहिजे। आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण आपल्या राज्यामध्ये एका अजब योजनेची